ओगलेवाडी येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून ओगलेवाडी येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी ओगलेवाडी परिसर दुमदुमून गेला। विशेष म्हणजे भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनीही या तिरंगा रॅलीत सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढवला। शेतकरी आणि विद्यार्थ्यांसह विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले। देशाचा राष्ट्रध्वज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे। ओगलेवाडीतील या रॅलीच्या निमित्ताने एकजुटीचा आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला। तिरंग्याच्या सन्मानासाठी आणि देशाच्या अभिमानासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। एकूणच ओगलेवाडी येथे निघालेली ही तिरंगा रॅली देशभक्तीच्या रंगात रंगलेली पाहायला मिळाली। मोठ्या उत्साहात पार पडले। खरं तर 15 ऑगस्ट हा उत्सव खऱ्या अर्थानं देशाचा सण म्हणून आपण सगळेजण साजरे करतो। आज ओगलेवाडी परिसरामध्ये किसान मोर्चाच्या वतीनं आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातले सर्व नागरिक, त्याचबरोबर आत्माराम विद्या मंदिर, कन्या शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, त्यांचे सर्व शिक्षक, सर्व स्टाफ या ठिकाणी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये समाविष्ट झाला। खऱ्या अर्थानं हे आजचा दिवस, उद्याचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी राष्ट्रभक्त म्हणून, आपला देशाचा सण म्हणून आपण साजरा करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आजच्या दिवशी तिरंगा रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। पंतप्रधानांनी हा नवीन उपक्रम, नवीन अभियान सुरू केलं, याला कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्या उपक्रमाबद्दल काय? खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। प्रत्येक युवकाला, नागरिकाला 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्याचा आनंद आज गगनात भरलेला आहे। खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे की हर घर तिरंगा पोचला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा फडकला पाहिजे, किंबहुना रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला, युवतीला, माता भगिनीला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होता आलं पाहिजे। यासाठी सगळ्या नागरिकांच्या मधून देशाच्या पंतप्रधानांचं कौतुकाने अभिनंदन केलं जातंय। जय हिंद। अगदी अभिमानाची बाब आहे, ज्यांनी देशासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं आणि जे देशाच्या कामी आले, असे स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील किंवा शहीद सैनिक असतील, त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवला, हा खरोखर वंदनीय आहे आणि असा पंतप्रधान देशाला पुन्हा पुन्हा मिळावा अशी आमची विनंती राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।